बघा कोण बसला इकडे. हॉटेल भाग्यश्री या लागतं. चला वेलकम टू कुवेत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे कौस्तुभ चव्हाण. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही भरपूर दिवसानंतर आज ब्लॉग करतोय, कारण जरा नाईट शिफ्ट लागली होती माझी. नाईट शिफ्टमध्ये कसं व्हायचं काय म्हणजे ब्लॉग वगैरे मला करायला भेटायचं नाही. त्याच्यामुळं म्हटलं आज जरा जाऊया बाहेर, थोडी शॉपिंग वगैरे करायची आपल्याला. शॉपिंग म्हणजे काय जास्त शॉपिंग अशी नाही, थोडं किरकोळ बारीकचं सामान घ्यायचं रूममधलं. तर म्हटलं आज त्याच निमित्तानं आपण आज जरा ब्लॉग करूया. आणि हा पाठीमध्ये दिसतोय तर तुम्ही बघितला सर पहिल्यांदा पण ब्लॉगमध्ये आपल्या सपवन पेजे. तर आज ह्याला पण आपण घेऊन चाललो आहे. ह्याचं पण थोडं सामान घ्यायचं आहे, ते आपलं घेऊया आणि मग जाऊया फिरत बघूया. चला. आणि आज कुवेतमध्ये भरपूर ऊन आहे, म्हणजे तापमान भरपूर हाय असतं. 47 हां 47 डिग्री तापमान आहे आपल्याकडे आता. तर समजू शकाल तुम्ही 47 म्हणजे काय असतं ते. चला जाऊया, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन हळूहळू. चला. आता आम्ही मित्रांनो खैतानला पोचलेलो आहे. तर ऊन प्रचंड आहे इकडे. एवढं ऊन आहे की तुम्ही काय विचारू नका अजिबात. डोक्याचा पूर्ण हे होतोय, गुरुजीभाव होतोय भाव. पण काय जायला लागतं, हॉटेल भाग्यश्री या लागतं. चला जाऊया. आता मित्र आपण ग्रँडमध्ये आलेलो आहे. हे ग्रँड आहे इकडचं खैतानमधलं. आणि समोर नेस्टो आहे, तिकडे त्या साईडला लुलू आहे. जाऊया आपण पहिला आधी आतमध्ये आणि बघूया काय घ्यायला भेटते आपल्याला. चल. भांड्या शेट एक पोज मार ना भांड्या. हे जे एक पोज मार जरा. वेलकम टू कुवेत. चलो चलो. कट नाही अनकट व्हिडिओ आपली भाऊ. तर कुठे नको चल. तर मित्रांनो आता आपण चाललोय जरा जेवायला. जरा फुटपिजा करूया. ते नवीन म्हणजे चायनीज बिनीज भेटतं आपलं इंडियन टाईपमध्ये. इंडियन चायनीज भेटतं. जाऊया जरा टेस्ट करूया. चला चला. हे बघा आतमध्ये आपले मित्र बसलेले आहेत. हा बघा कोण बसला इकडे. मिरकरवाले लोकांना बघा इकडे कोण बसला आहे. बघा जय आपल्याला ऑडियन्सला तरी सांग तू जरा बोल कसा आहे कुवेत काय. मग भावाचा शादीला झालं होता आपला भाव. 20 दिवसाची सुट्टी दिली. हे किती दिवस बरं आहे. तू पण बोल काहीतरी जरा. किती दिवस सुट्टी भेटली आपल्या जयला. 20 दिवस सुट्टी मिळाली. बोल भाऊ काहीतरी. आपल्या जयला 20 दिवस सुट्टी भेटलेली आहे. 20 दिवस आहे काय आठवून 20 दिवसात जाऊन. ओके ना. 2 दिवस येऊ का 2 दिवस जाऊ का. बाकीचे 16 दिवस बसतील. बरं बाय काय काहीतरी टिप्स द्या जरा. लग्नाला आपल्या भावाला टिप्स द्या. तबारक भाई बोल रे, लाजू नको रे तू. हे आपले तबारक भाई आहेत. हा त्यांचा भाऊ आहे. भाऊ काय आहे आपल्या ऑडियन्सला बोलू शकतोस तू. कसा आहे कुवेत काय. बेस आहे ना. वाजी ठराला. कसा आहे जेवण. चांगला आहे. हॉटेलचं नाव काय या. हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्री या लागतंय. 12चा बेत आहे. नाद करते काय. पण सूप ऑर्डर केला आपला. ट्रिपल राईस ऑर्डर केला होता. पहिला त्याचा आधी सूप आलाय बघा. आपण शेट चीअर्स. कशी आहे टेस्ट बघा ती जरा मला सांग. यू कॅन टेस्ट फर्स्ट बादिन. चला चांगले. कैसी आहे. नेहमी आहे वा. तर चला मित्रांनो पहिला सूप खाऊया, मग तुम्हाला राईस आलं की परत दाखवतो मी. आपला राईस आता आलेला आहे.
सेम इंडियातला जसून आपला चायनीजचा तसंच वाटतोय. आता खाऊन आपण टेस्ट करूया. सपनसाठी टेस्ट कर नाही का काय टेस्ट करायचं? आपल्याला सपनच सांगेल कसं लागतंय तिला. कसं आहे इंडियन टेस्ट आहे सेम. आणि इकडे आपला मित्र आला आहे हा बघा हिब्बू. हिब्बू तोंड दाखव इकडे वांदर तुझं. हिब्बू काय म्हणतोयस? बरेच दिवसात भेटला आहेस. आहेस कुठं तू? मी मजेत. सुट्टी गावा सुट्टी काय आता बघूया. हा घरी जाऊया. गेला तर विचारलं म्हणून सांग इकडं दिलीप काकाला वगैरे. बाकी निवांत जेवात काय म्हणतोय? जेवण भेटला नाही बरं तिथं ना. तर मित्रांनो या हॉटेलला आपलं एकदम बेस्ट भेटतं जेवण. आपल्या खेळताना आलात ना तुम्ही की बरोबर ग्रँड समोर की आपल्या कुठलं वॉकला एक नंबर टेस्ट आहे. चायनीजमध्ये तर एक नंबर टेस्ट आहे. आणि आपले जे इतर म्हणजे महाराष्ट्र म्हणजे आपले फूड आहेत ना इकडे वडा आहे किंवा पावभाजी हा आयटम पण आहे सुबेची. तुम्ही त्यांच्याकडे ऐकून घ्या काय काय भेटतं आपल्याला. ते भरपूर आपल्या व्हरायटी भेटतात खायला इकडे. ते सांगतील तुम्हाला. तुम्ही सांगा मला काय काय भेटतं आपल्याला. आपल्याकडे सगळा मुंबई स्टाईल चायनीज आहे. ट्रिपल शेज वगैरे आहे. चॉपर किंवा सिंगापूर म्हणजे हा असं गावलेला. त्यानंतर वडापाव, मिसळपाव, पावभाजी हा सुबेची या जरूर ट्राय करा. टेस्ट आपला मस्त. मी आलेलो आज मित्राचं ऐकून. एक नंबर टेस्ट आहे खरोखर सांगतो. मी आज जवळजवळ 10 महिने कुवेतला आहे. 10 महिन्यानंतर मी आज पहिल्यांदा एक आपली इंडियन टेस्ट आज आम्हाला चव लागला आहे. एक नंबर टेस्ट आहे खरोखर या. आणि तुम्ही एकदा अनुभवा बघा एकदम. तर मित्रांनो आता आपण आपलं जेवण वगैरे आपलं दुपारचं करू. आता आपण निघालेलो आहे. पण खरोखर एक चांगलं वाटलं की एखाद्या गल्फ कंट्रीमध्ये आपल्या म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आपला एक मराठी माणूस चांगला बिझनेस हे केला नाही, सेटल केला नाही. खूप छान वाटतं आहे. भारी एकदम. आणि टेस्ट पण एक नंबर होती त्याची. खरोखर मी भरपूर ऐकलं होतं बाहेरून की इकडे चांगलं भेटतं वगैरे असं काय जेवण. तर मी आज खरोखर आलो तो बघायला. म्हटलं एकदा बघूया जाऊन टेस्ट कशी आहे बघूया, चेक करूया. आणि मस्तच टेस्ट वाटली एकदम मला. तर आता आपण चाललेलो आहे नेस्टोमध्ये. जरा पंखा वगैरे बघूया कारण गरमी भरपूर आहे. अचानक भयानक रूमामधला कधी AC BC बंद पडतो आपला. तर म्हटलं आज जरा पंखा मी घेऊन ठेवूया. कधी लागला तर म्हटलं आपला तेवढंच असला बरं आपल्याकडे. तर चला जाऊया. चाललो नेस्टोमध्ये. ग्रँडमध्ये आम्ही गेलो होतो मगाशी. पण काय झालं जरा ग्रँडमध्ये गर्दी पण भरपूर होती. आणि तिकडे आपल्याला पाहिजे तो पंखा आपल्याला भेटला. म्हणजे पाहिजे ती गोष्ट आपल्याला भेटली नाही. तर आपण चाललो नेस्टोमध्ये परत होता. नेक्स्टोत जाऊया आणि बघूया भेटते काय कुठली बी गोष्ट पाहिजे ती. चला मित्रांनो आता पहिला ते बघूया. ट्रिमर आपण घ्यायला आलो होतो. ट्रिमरमध्ये बारीकशी गोष्टी घ्यायच्यात आहेत. बघूया एवढं रे. आपण आधी बघितलेले आहेत. हा पण बघितलेला आहे. आता ओपन होतोय. हा बघितलेला आहे. हा बरा आहे वगैरे. थांब 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 तुला माहीत नाही ना. मला माहिती आहे प्रकार आहे त्याचे. काढ. हा कितीला जरा बघ रे. ह्याची किंमत बघ किती आहे जरा ते बॉक्सवर तिकडं. अरे पहिला हा बघा हा चांगला आहे बघा. हा तुम्ही याच्या अगोदर बघितला असाल. अरे स्कॅन मारून वगैरे कितीला आहे तो बघा. 4-5 किलोला आहे. बाद झाला काय मुश्किल नाही घ्यायला. चांगला हाच घ्यावे आपण. हा बघा हा पण चांगला आहे. पण हा मला माहितीतला आहे. म्हणजे मी आधी वापरलेला आहे. हा घ्याव्या. मित्रांनो आता आमचं झालं आहे पंखा वगैरे म्हणजे बाकीचं सामान घेऊन झालं सगळं. तर आला मी पंखा घ्यायला. पहिला पंखा घेतो आधी. हा पंखा नया देतो मेरे को. बॉक्स नया बॉक्स. हाँ यही ये देखिए भाई साहब पंखा देखिए पाहिजे. नमस्कार मित्रांनो. जास्त मला काय ब्लॉग करायला भेटला नाही. काय झालं तिकडे गेल्यानंतर एक तर गरमी भरपूर होती. त्यानंतर माणसांची चेंगराचेंगर भरपूर असते. आणि काय झालं सुट्टी दिवस चालू आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. नाही जेवढा मला तेवढा करायला भेटला ब्लॉग. जेवढा भेटला तेवढा मी केला आहे आणि अपलोड करतो आहे. तर आवडला असेल तर ब्लॉग तुम्हाला तुम्ही लाईक करा आणि कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सगळं करा. काय करा ते करा पण करा. आणि हा आमचा आनंदजी. आनंदजी जरूर करा. सब्सक्राइब करो. बोलो एक बार. सब्सक्राइब करो भाई. आपने आपने लैंग्वेज में बोलो. भोजपुरी में बोलो. सब्सक्राइब करा भैया लोगन. आई वाह. हाँ. सब लोग सब्सक्राइब सब करिए. लोगन सब्सक्राइब करा. आई वाह. चलो भाई जी पहले एक बार आपको देख लो क्या क्या लाए हैं.
हे बघा मित्रांनो, आपण हे घेतलेलं पहिलं आधी मशीन. ओके, हे भेटले आपल्याला 3 KD 850 पिलीसला. त्यानंतर हा पंखा बघा इकडे, हा पंखा आणि काय केळी बिळी आपली बारीक सारीक. पण या 2 गोष्टी मिळत होत्या, पहिलं हे आणि पंखा. कारण इकडे कसं आहे, हा जो AC आहे तो AC कधी पण रात्री अचानक भयानक बंद पडतो, म्हणजे 2-3 वाजता. त्याच्यामुळे पूर्ण घामाघूम हां अचानक बंद पडतो. तर तर मी हे AC पंखा घेतला आहे. आता लावतो आणि निवांत झोपतो. चला, गुड नाईट मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.